नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल जवळपास प्रत्येक नागरिकाच्या मनात भीती, संभ्रम आणि अनेक गैरसमज आहेत। विषय आहे पोलीस चौकशीसाठी बोलवले तर नागरिकांचे काय अधिकार आहेत। पोलीस स्टेशनमधून फोन आला तर काय करायचे। पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले म्हणजे आपण आरोपी आहोत का। पोलीस कोणालाही कधीही ताब्यात घेऊ शकतात का। चौकशी दरम्यान वकील ठेवण्याचा अधिकार आहे का। महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगळे अधिकार आहेत का। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक लोक पोलिसांच्या नावाने घाबरून जातात, पण कायदा त्यांना कोणते संरक्षण देतो। मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या। पोलीस चौकशीसाठी बोलावणे आणि अटक करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। अनेक लोकांना पोलिसांचा फोन आला की ते घाबरून जातात आणि त्यांना वाटते की आता आपल्याला अटक होणार, जेलमध्ये जावे लागणार किंवा आपल्यावर गुन्हा दाखल झाला असणार। पण प्रत्येक वेळी असे नसते। अनेक वेळा पोलीस एखाद्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी, एखाद्या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी किंवा साक्षीदार म्हणून माहिती मिळवण्यासाठी किंवा प्राथमिक चौकशीसाठी व्यक्तीला बोलावतात। त्यामुळे चौकशीसाठी बोलावले म्हणजे व्यक्ती दोषी आहे किंवा आरोपी आहे असा निष्कर्ष कधीही काढू नये। भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला संविधानाने काही मूलभूत अधिकार दिले आहेत। पोलीस यंत्रणा कितीही महत्त्वाची असली तरी ती कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करू शकते। पोलीस हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांच्यावरही कायद्याचे बंधन असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले अधिकार जाणून घेणे आवश्यक आहे, कारण अनेक वेळा अज्ञानामुळे लोक स्वतःचे नुकसान करून घेतात। समजा तुम्हाला अचानक एखादा पोलीस अधिकाऱ्याचा फोन येतो आणि तो सांगतो की तुम्ही पोलीस स्टेशनला या। अशा वेळी सर्वप्रथम घाबरू नका। शांतपणे विचार करा की कोणत्या कारणासाठी बोलावले आहे, कोणत्या प्रकरणात तुमची चौकशी करायची आहे। तुम्ही साक्षीदार म्हणून बोलावले आहात की तक्रारदार म्हणून की संशयित म्हणून, कारण प्रत्येक परिस्थितीत कायदेशीर परिणाम वेगळे असू शकतात। अनेक वेळा लोक भीतीपोटी काही न विचारता धावत पोलीस स्टेशनला जातात, पण कायदा तुम्हाला माहिती घेण्याचा अधिकार देतो। चौकशी कोणत्या संदर्भात आहे हे जाणून घेणे तुमचा अधिकार आहे, कारण कायदेशीर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे आहे। आता एक महत्त्वाचा प्रश्न, पोलीस कोणालाही फोन करून कधीही बोलावू शकतात का। कायद्यामध्ये काही प्रक्रिया ठरवण्यात आलेल्या आहेत का। काही परिस्थितीमध्ये नोटीस दिली जाऊ शकते। विशेषतः काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते। त्यामुळे प्रत्येक वेळी अचानक पकडून नेणे किंवा ताब्यात घेणे आवश्यक नसते। आता आपण सर्वात महत्त्वाच्या अधिकाराबद्दल बोलूया। भारतीय संविधानाच्या कलम 20(3) नुसार कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध पुरावा देण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही। याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला स्वतःला गुन्हेगार ठरवण्यासाठी जबरदस्तीने कबुली द्यायला भाग पाडले जाऊ शकत नाही। हा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे। अनेक चित्रपटांमध्ये दाखवले जाते की पोलिसांनी दबाव टाकला, धमकावले आणि कबुली घेतली, पण वास्तवात कायदा अशा प्रकारच्या दबावाला मान्यता देत नाही। चौकशी दरम्यान एखादी व्यक्ती घाबरलेली असू शकते, मानसिक तणावाखाली असू शकते। अशा परिस्थितीत अनेक वेळा चुकीची विधाने केली जाऊ शकतात। त्यामुळे कोणतीही माहिती देताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। खोटी माहिती देऊ नका, पण घाईघाईने स्वतःला अडचणीत आणणारी विधानेही करू नका। आता वकिलाच्या अधिकाराबद्दल बोलूया। प्रत्येक व्यक्तीला कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की प्रकरण गंभीर आहे, तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे किंवा चौकशीचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो, तर कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक लोक मी काही चुकीचे केले नाही म्हणून वकिलाची गरज नाही असे समजतात, पण कायदा समजून घेण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर सल्ला महत्त्वाचा असतो। आता महिलांच्या अधिकारांबद्दल बोलूया। कायद्यात महिलांसाठी काही विशेष संरक्षणात्मक तरतुदी आहेत। महिलांना चौकशीसाठी बोलावणे, त्यांची चौकशी घेणे, त्यांच्याशी वागणे यासंबंधी काही विशेष नियम आहेत। महिला नागरिकांनी आपले अधिकार जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अनेक वेळा अज्ञानामुळे लोक स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत। ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या असक्षम व्यक्तींबाबतही काही विशेष बाबी विचारात घेतल्या जातात। चौकशीच्या प्रक्रियेत मानवी हक्क आणि सन्मानाचे संरक्षण करणे हे कायद्याचे उद्दिष्ट आहे। आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, पोलीस चौकशीसाठी बोलावले म्हणजे व्यक्तीला मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना मिळतो का। याचे उत्तर स्पष्टपणे नाही आहे। कोणत्याही व्यक्तीला शारीरिक छळ करणे, बेकायदेशीर मारहाण करणे, दबाव टाकणे किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन करणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे। भारताचे संविधान प्रत्येक व्यक्तीच्या जीवन आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करते। त्यामुळे चौकशीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर छळ मान्य नाही।
अनेक लोकांना वाटते की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले सर्व अधिकार संपतात, पण हे चुकीचे आहे. कायदा पोलीस स्टेशनच्या आतही लागू असतो. नागरिकांचे अधिकार पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन संपत नाहीत. आता अटकेबाबत बोलूया. अनेक वेळा लोक चौकशी आणि अटक यामध्ये गोंधळ करतात. चौकशीसाठी बोलावले म्हणजे अटक झाली असे नाही. अटक झाल्यास कायद्यात विशिष्ट प्रक्रिया आहे. अटकेची कारणे सांगणे, कुटुंबियांना माहिती देणे, न्यायालयासमोर हजर करणे अशा विविध कायदेशीर बाबी लागू होतात. त्यामुळे चौकशीसाठी बोलावले म्हणजे आपण अटक झालो असा समज करून घेऊ नये. एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे पोलिसांनी सांगितले ते सर्व मान्य केले पाहिजे. प्रत्यक्षात प्रत्येक नागरिकाला सन्मानाने वागणूक मिळण्याचा अधिकार आहे. कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली पाहिजे. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी कायद्याच्या मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही. आजच्या काळात सोशल मीडिया, मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामुळे अनेक नवीन प्रकारची प्रकरणे समोर येत आहेत. अनेक लोकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक किंवा सोशल मीडिया पोस्ट संदर्भात चौकशीसाठी बोलावले जाते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी कायदेशीर परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. समजा तुम्ही एखाद्या प्रकरणात साक्षीदार आहात. अशा वेळी सत्य माहिती देणे हे तुमचे कर्तव्य आहे. पण साक्षीदार असल्यामुळे तुम्ही आरोपी ठरत नाही. अनेक लोक या भीतीने पोलिसांपासून दूर राहतात, पण कायदेशीर प्रक्रियामध्ये साक्षीदारांची भूमिका महत्त्वाची असते. दुसरीकडे जर तुमच्या विरुद्ध काही आरोप असतील तर परिस्थिती वेगळी असू शकते. अशा वेळी योग्य कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण चुकीचे पाऊल भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. आता वास्तव पाहूया. भारतामध्ये अनेक लोकांना त्यांच्या अधिकारांची माहिती नसते. त्यामुळे काही वेळा ते स्वतःचे नुकसान करून घेतात. काही जण घाबरून खोटी माहिती देतात, काही जण कागदपत्रे न वाचता सही करतात, काही जण कोणत्याही सल्ल्याशिवाय गंभीर विधाने करतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट, घाबरू नका. दुसरी गोष्ट, चौकशीचा विषय समजून घ्या. तिसरी गोष्ट, खोटी माहिती देऊ नका. चौथी गोष्ट, आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला घ्या. आणि पाचवी गोष्ट, स्वतःच्या अधिकारांची माहिती ठेवा. लोकशाही व्यवस्थेमध्ये पोलीस आणि नागरिक हे एकमेकांचे शत्रू नाहीत. पोलिसांचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे, पण त्याच वेळी नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कायद्याचा उद्देश केवळ गुन्हेगारांना शिक्षा करणे नसून निरपराध व्यक्तींचे संरक्षण करणे देखील आहे. आज अनेक लोक फक्त अफवा, चित्रपट किंवा सोशल मीडियावर आधारित माहितीवर विश्वास ठेवतात, पण वास्तविक कायदा वेगळा सांगतो. प्रत्येक व्यक्तीला न्याय प्रक्रिया मिळण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक मिळण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला कायदेशीर मदत घेण्याचा अधिकार आहे. स्वतःविरुद्ध जबरदस्तीने पुरावा देण्यास नकार देण्याचा अधिकार आहे आणि सन्मानाने वागणूक मिळण्याचा अधिकार आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर काही वर्गांना विशेष संरक्षणात्मक तरतुदी उपलब्ध आहेत. त्यामुळे पोलिसांचा फोन आला किंवा चौकशीसाठी बोलावले गेले तर घाबरू नका, पण निष्काळजीही राहू नका. आपल्या अधिकारांची माहिती ठेवा. कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या. आवश्यक असल्यास तज्ञ कायदेशीर सल्ला घ्या. कारण कायद्याचे ज्ञान हे केवळ वकिलांसाठी नसते, तर प्रत्येक नागरिकांसाठी संरक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र असते. योग्य माहिती असलेला नागरिक केवळ स्वतःचे हक्क जपत नाही, तर न्याय व्यवस्थेवर विश्वासही अधिक मजबूत करतो.